सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आवक जी आहे ते घटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। खरं तर बजेट सादर झाल्यानंतर या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची परिस्थिती काय आहे याचा रियालिटी चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। आणि आपण पाहतोय खरं तर कांद्याची आवक जी आहे ती गेल्या महिनाभरापासून जी आहे ती घटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साधारणपणे 160 ते 170 गाड्या कांदा जो आहे तो या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे कांद्याची आवक घटल्यामुळे खरं तर दर वाढणं जे आहे ते अपेक्षित आहे। मात्र या ठिकाणी दर जे आहेत ते देखील घटल्याचं चित्र पाहायला मिळतंय। साधारणपणे 15 ते 25 रुपयांपर्यंत कांद्याला भाव जो आहे तो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात कांदा या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असतो। महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यातून देखील हा कांदा येत असला तरी देखील या ठिकाणी कांद्याचे दर जे आहेत ते घसरल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकदम उच्च प्रतीचा जो कांदा आहे त्याला साधारणपणे 35 ते 36 रुपये भाव मिळतोय। मात्र उर्वरित जो कांदा आहे त्याला 15 ते 25 रुपये भाव मिळतोय। खरं तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातली नंबर 2 ची बाजार समिती आहे कांद्या लिलावासाठी। आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर खरं तर मागील 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 1140 कोटी रुपयांची उलाढाल जी आहे ती या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा लिलावातून झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीतच मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक बाजार समितीमध्ये होत असते। मोठी बाजारपेठ म्हणून देखील ही उदयाला आलेली आहे। मात्र असं असलं तरी बजेटनंतर या ठिकाणी कांद्याचे दर जे आहेत ते घसरलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा कमी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। साधारणपणे 15 ते 25 या ॲव्हरेजमध्ये हा कांदा जो आहे तो या ठिकाणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याला भाव मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।